जय हिंद मित्रांनो, कशी तयारी चालू आहे? व्यवस्थित तयारी चालू असेल असं मी गृहीत धरतो. अशी आशा करतो की तुम्ही ग्राउंड सोबत सोबत आपली प्रॅक्टिस पण करता अभ्यासाची. कारण की या दोन्ही गोष्टीचं संतुलन ज्या व्यक्तीला जमलं, ज्या मुलाला जमलं, त्याचंच आपलं भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे. त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला करणं खूप महत्त्वाचे आहे. सोबत सोबत ह्या गणिताची जेवढी तुम्ही जास्त सराव करणार तेवढा तुमचं जास्त बेस्ट स्कोर बनेल गणितामध्ये. त्याच्यामुळे हे जे काही मागील प्रश्न आपण घेत आहे, मागचे लेक्चर होतं, मागच्या लेक्चरमध्ये बरेचसे प्रश्न पाहिले आपण. याही लेक्चरमध्ये आपण बरेचसे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रॅक्टिस सेट क्रमांक आपला 4थ्या क्रमांकाचा, लक्षात ठेवता. मागचा आपला 3रा होता, त्याच्या आधी आपले 3 लेक्चर झालेले आहे. आता हे 4थं लेक्चर आहे. या लेक्चरला आपण आता सुरुवात करू, जास्त वेळ न घेता. प्रॅक्टिस तुम्ही पण सोबत सोबत करा मित्रांनो. चला बघा, एका गृहस्थाने आपल्या जवळ असलेल्या 1/3 भाग कर्जफेड करण्यासाठी खर्च केला आणि उरलेल्या रकमेचा 1/3 भाग घर खर्चासाठी खर्च केला. तेव्हा त्याच्याजवळ 1600 रुपये उरते. तर त्या गृहस्थाकडे सुरुवातीला किती रक्कम होती? मित्रांनो, सोबत सोबत तुम्ही पण काढण्याचा प्रयत्न करत जा. तुम्हाला जर आलं तर ठीक, नाही आलं तर मी आहे सांगतोच आता. मग याला दुसऱ्या शॉर्टकटने पण करू शकतो आपण. एकदम साध्या साध्या पद्धतीने जर म्हटलं, जेव्हाही कधी आपल्याला प्रश्नामध्ये 1/3, 1/2, 2/4 अशी फ्रॅक्शन मिळेल आणि त्याचे आपल्याला भाग काढायचा आहे, तर फक्त लिहून ठेवा हे फ्रॅक्शन किती आहे. तर पहिली आहे 1/3 आणि नंतर म्हटलं परत 1/3. ठीक आहे का नाही? एका गृहस्थाने आपल्याजवळ असलेल्या 1/3 भाग कर्जफेड केली, खर्च केले आणि उरलेल्या रकमेचा 1/3 भाग घर खर्चासाठी खर्च केले. आता 1/3, 1/3 मध्ये काय करा, हे जी काही खालची संख्या आहे, या खालच्या संख्येने भाग जाणारी एखादी संख्या शोधून घ्या, ज्याला 3 न भाग जाते. 3 आणि 3 न भाग जाणारी संख्या कोणती आहे? 9. मानलं 1/3 भाग त्याने काय म्हणते घर कर्ज फेडण्यासाठी केला. तर मग या 9चा 1/3 भाग जर म्हटलं तर किती येते? 3 रुपये. 3 रुपये त्याने कर्ज फेडण्यासाठी केले. इथे लिहितो मी कर्ज फेडण्यासाठी त्याने किती रुपये खर्च केले? 3 रुपये. आता त्याच्यानंतर म्हटलं शिल्लक राहिलेल्या रकमेचा 1/3 भाग. आता 9 रुपयामधून 3 रुपये तर कर्ज केलं, तर किती शिल्लक राहिले सर? 6 रुपये. 6चा 1/3 भाग काढा. त्याने कशासाठी खर्च केले? घर खर्चासाठी. तर 6चा 1/3 जर भाग काढला तर आपण किती? ते 2 रुपये. 2 रुपये घर खर्च, 2 रुपये. आता त्याच्याजवळ शिल्लक किती राहिले सर सांगा बरं तुम्ही. आता शिल्लक राहिले असेल त्याच्याकडे, तुम्ही म्हणाल सर आता शिल्लक राहिले 3 आणि 2 किती? 5 रुपये ते गेले. 9 रुपये होते, 9 रुपयामधून 5 रुपये गेले, तर आता शिल्लक राहिले 4 रुपये. असंच म्हणाल तुम्ही, बरोबर ना? तर आता त्याच्याकडे 4 युनिट रक्कम शिल्लक राहतात. किती युनिट? 4 युनिट रक्कम शिल्लक राहतात. 4 युनिट रक्कम शिल्लक नाही राहत म्हणते, त्याच्याकडे आता 1600 रुपये शिल्लक राहतात. त्याच्याकडे टोटल किती रुपयामध्ये जर पाहिलं? 1600 रुपये. 4 युनिटची किंमत 1600 आहे, तर एका युनिटची किंमत किती? याला 4 ने भाग देऊन द्या. सॉरी, याला 4 ने भाग देऊन द्या. सॉरी 4 ने भाग द्या. 4 एका 4, 4 चौक किती होता? 16. एका युनिटची किंमत आली 400. एका युनिटची किंमत किती आली? 400. त्याने विचारलं त्या व्यक्ती गृहस्थाची एकूण सुरुवातीला एकूण किती रक्कम होती? सुरुवातीला आपण किती मानत होतो? 9 युनिट रक्कम होती त्याच्याकडे. 9 गुणिला एका युनिटची किंमत 400, 9 चौक किती होतात बेटा? 36. 9 चौक 36. आपल्या प्रश्नाचं उत्तर किती असेल? 3600 रुपये असेल त्या. चलो आगे. समान लांबी असणाऱ्या 2 रेल्वे गाड्या एका दिशेने अनुक्रमे 46 आणि 36 किलोमीटर वेगाने जात आहे. त्यापैकी वेगाने जाणाऱ्या रेल्वे गाडीला कमी वेगाने जाणाऱ्या रेल्वे गाडीपेक्षा 36 सेकंदात पार करते. तर रेल्वे गाड्याची लांबी किती? बघा, एकाच दिशेनं जात आहे दोन्ही गाड्या. जेव्हाही एकाच दिशेनं दोन्ही गाड्या जात असेल तर समजून जायचं दोन्ही वेगाची होते वजाबाकी. हा पहिला मुद्दा. दोन्ही गाड्या एकाच दिशेनं जात असेल किंवा दोन्ही व्यक्ती एकाच दिशेनं जात असेल तर त्यांच्या स्पीडची काय करायची? वजाबाकी. पहिल्या गाडीचा स्पीड आहे 46 आणि दुसऱ्या गाडीचा स्पीड आहे 36. आणि कमी वेगाने जाणाऱ्या गाडीला वेगवान गाडीने म्हणजे ह्या गाडीनं या गाडीला पार केलं म्हणते किती सेकंदामध्ये? 36 सेकंदामध्ये. विचारलं की त्या दोन्ही गाड्यांची लांबी, तर रेल्वे गाड्यांची लांबी किती असते? म्हणजे ही गाडी आणि ही गाडी, ह्या दोन गाड्या जात आहे एकाच दिशेने. आता आपल्याला सूत्र माहित आहे, एक फॉर्म्युला, डिस्टन्स बरोबर असते स्पीड गुणिला टाइम आणि गुणिला असते 518 मीटर पर सेकंड मध्ये रूपांतर करण्यासाठी. आता आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे. दोन्ही गाड्या एकमेकींना पार करताय, बरोबर? म्हणजे मानलं याचं अंतर x असेल तर याचंही अंतर x असणार, बरोबर का नाही? ही जर x मीटरची असेल तर ही पण x मीटरची, तर दोन्हीचं बेरीज किती झाली? किती टोटल अंतर झालं? 2x मीटरचं. परत पाहून घ्या एकदा. दोन्ही गाड्या एका दिशेनं जात आणि एकमेकींना पार करत आहे. तर ही गाडी या गाडीला पार करेल किंवा ही गाडी या गाडीला पार करेल. स्वतःचं अंतर आहे, सोबत सोबत या स्वतःचं अंतर, सोबत सोबत दुसऱ्या गाडीचं पण अंतर. म्हणजे टोटल किती डिस्टन्स पार करणार? 2x डिस्टन्स पार करणार. हे झालं डिस्टन्स. स्पीड सांगितलं तर दोघंही एका दिशेनं जात आहे, तर दोघंही एका दिशेनं जात आहे, तर तुम्ही म्हणाल सर स्पीड करून घ्या मायनस. मग 10 किलोमीटर पर आवर. स्पीड किती देणार? 10 किलोमीटर पर आवर. याची किंमत 10 आणि टाइम किती लागतं? म्हणजे टाइम लागते 36 सेकंद. आणि गुणिला करून घ्या 518. 18 एक 18, 18 दोन्ही 36, 5 दोन्ही 10, 10 गुणिला 10 म्हणजे किती येतात बेटा? 100. तर x बरोबर किती येणार? 100 भागेला 2. तर x बरोबर किती येणार? 50.
तर x ची किंमत आली 50, म्हणजे एक पहिल्या गाडीची किंवा त्या वेगवान गाडीची लांबी किती म्हटलं होतं, तर 50 मीटर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चलो आगे. 4 घोडे, 5 बदके आणि 2 जोडी पोपट. बघा, साधं साधं जनरल गोष्ट आहे, फक्त तुम्हाला कन्फ्यूज केलाय. तुम्ही इथे व्यवस्थित वाचला ना, प्रश्न एकदम ऑटोमॅटिक निघून जाते. बघा, 4 घोडे आहे म्हणते, लिहा जसं म्हणते तसं, घोडे आहे म्हणते, आणि जास्त डाटा नाही लिहत बसा, फक्त थोडा मेन जो काही काय कामाचा 4 घोडे. 5 बदक आहे म्हणते, बदक किती आहे 5, बदकांची संख्या 5, आणि 2 जोडी पोपट आहे. 2 जोडी म्हणजे 2 जोडी म्हटलं, 2 जोडी म्हणजे किती असणार पोपट, 4. 2 जोडी पोपट म्हणजे किती असणार, 4 पोपट, म्हणजे पोपटची संख्या किती राहणार, 4. हे कन्फ्युज करणारे शब्द आहे तुम्हाला. 2 जोडी पोपट म्हटलं तर 2 जोडी म्हणजे किती होतात, 4 होतात. तर 1 डझन कोंबड्या आहे म्हणते, म्हणजे कोंबड्यांची संख्या 12. कोंबड्याची संख्या किती आहे बेटा, 12 आहे. तर त्या शेतामध्ये असणाऱ्या एकूण पाय व एकूण डोके यांच्या संख्येतील फरक किती आहे. आता डोके आणि पायांची संख्या बघा, घोड्याला किती पाय असतात, पायांची संख्या काढू आपण, आणि इथे लिहितो मी डोके. घोड्याला किती पाय असतात, 4 पाय असतात. तर एका घोड्याला 4 पाय असतात, तर 4 घोडे होते, 4 चौक किती येणार, 16 पाय येणार, आणि डोक्यांची संख्या किती येणार, 4. प्रत्येकाला एकच डोकं असते, बरोबर ना. घोड्याला, प्रत्येकाला किंवा माणसाला किंवा कोणत्याही प्राण्याला एकच डोकं असते, बरोबर. डोक्याची संख्या किती येणार, 4 येणार. तर पायाची संख्या किती येणार, 16. ठीक आहे, हा डाटा बहुत बढिया. पुढं, बदकाला किती पाय असतात, 2 पाय असतात. तर बदकाला पायाची संख्या झाली 10. 5 बदक होते, 5 गुणिले 2 10 पाय. नंतर डोक्यांची संख्या किती होणार, 5, कारण की 5च बदक आहे. आणि पोपट आहे म्हणते 4. एका पोपटाला 2 पाय असतात, म्हणजे पायांची संख्या होणार 8, आणि परंतु डोक्यांची संख्या किती होणार, 4. कोंबड्याला 2 पाय असतात, 12 दोन्ही किती होतात, 24 पायांची संख्या, आणि डोक्याची संख्या किती होणार, एका कोंबडीला एकच डोकं असते म्हणून 1 डोक्यांची संख्या. हे झालं डोके आणि पायांची संख्या. आता यांची करा आपल्याला बेरीज. बेरीज हे करताना थोडं व्यवस्थित करा. 24 आणि 16, 24 आणि 16 किती होतं, 40. 40 आणि 5, 40 आणि 10 किती होतं, 50, आणि 50 आणि 8 किती होतं, 58. नाही तर तुम्ही जशी बेरीज वाटते तशी बेरीज करू शकता. मी काय केलं, 24 आणि 16 40 झाले, 40 आणि 10 50, 50 आणि 8 किती होते, 58, बरोबर. त्याच्यानंतर या डोक्यांची संख्येची बेरीज करा. बघा, 4 आणि 4 किती, 8, 8 आणि 12 किती होते, 20, 20 आणि 5 किती होते, 25, बरोबर ना. परत पाहून गेला नंतर हे 12 झाले, हे 4 आणि 4 किती होते, 8, 20 झाले, 20 आणि 5 किती होते, 25. 58 मधून 25 मायनस करायचे. 58 मधून 25 मायनस, 8 मधून 5 मायनस झाला किती राहते, 3, बरोबर. 8 मधून 5 मायनस झाले 3 राहतात, आणि 5 मधून 2 मायनस झाले 3 राहतात, 33 असणार. मग आपल्याला म्हटलं तर पाय, एकूण पाय आणि एकूण डोके यांच्या संख्येतील फरक किती, यांच्या संख्येतील फरक 33. आई वडील आणि 2 मुले अशा एका कुटुंबात ए ठिकाणापासून डी ठिकाणापर्यंत जाऊन परत यायचे आहे, म्हणजे जायचं आहे आणि परत वापस यायचं आहे, ते वापसी. प्रौढ व्यक्ती करता ए ठिकाणापासून बी ठिकाणीपर्यंत तिकीट प्रत्येकी 1200 रुपये, आणि मुलांकरिता तिकिटामध्ये 50% सूट आहे, परंतु सर्व तिकिटांवर 20% कर आहे, म्हणजे सर्व तिकिटाच्या किमतीवर काय 20% कर आहे. तर त्या कुटुंबात एकूण प्रवासात किती रुपये खर्च होईल. बघा, आई आहे आणि वडील आहे, हे प्रौढ व्यक्तीमध्ये गणना केल्या जाणार. आई आणि वडील, आई आणि वडील हे काय झाले, प्रौढ. प्रौढ किती व्यक्ती आहे, 2 व्यक्ती आहे, आणि प्रौढांना तिकीट किती आहे म्हणते, प्रत्येकी 1200 रुपये. तर 1200 रुपये प्रत्येकाला तिकीट आहे, तर 12 गुणिले 2 म्हटलं तर 2400 रुपये या दोघांची तिकीट झाली, आई आणि वडिलांची. ही तर झाली ए पासून बी ला जाण्याने. परत बी पासून ए पर्यंत वापस पण यायचं म्हणते. बघा इथं म्हटलं, ए ठिकाणापासून बी ठिकाणापर्यंत जाऊन परत यायचे आहे म्हणते, परत पण यायचे पण आहे, म्हणजे जायचे 2400 रुपये आणि परत वापस यायचे, म्हणजे या 2400 गुणिला जर आपण 2 केलं तर 4800 रुपये हे काय झाले टोटल प्रौढांसाठी लागलेली तिकीट, बरोबर का नाही. 4800 ही झाली प्रौढांसाठी लागलेली तिकीट, कारण की जायचं 2400 रुपये, परत वापस यायचे 2400 रुपये, आणि प्रौढांसाठी 1200 रुपये तिकीट आहे. आणि मुलांकरता 50% सूट आहे, आणि मुलांची संख्या किती आहे, 2 मुलं आहे, तर 2 मुलं आहे, तिकिटामध्ये 50%ची सूट आहे. आता 1200 रुपये एका 1200 रुपये तिकीट असेल, त्याच्यात 50% सूट आहे. 50% म्हणजे काय होतात, अर्धे होतात, म्हणजे त्याचे किती 600 रुपये. 600 गुणिले 2, कारण की 2 मुलं आहे, तर मुलांची जाण्याची किती तिकीट होणार, 1200 रुपये. हे तर झाली मुलांना जाण्याची, 2 मुलांना जाण्याची, परत वापस पण यायचं आहे, तर याला गुणिले 2 करून घ्या. का 2 न गुणाकार केला, कारण की जात आहे परत वापस येत आहे. 12 दोन्ही किती होतात, 2400 रुपये मुलांचे झाले तिकिटाचे. आई वडिलांचे झाले 4800 रुपये, आणि मुलांचे झाले 2400 रुपये. टोटल जर पाहिलं 4800 आणि 2400 अशी जर बेरीज केली तरी चालते आपल्याला, 4800 आणि 2400 रुपये.
टोटल जर बेरीज केली आपण 0 0 1202 हा चालय म्हणजे 7,200 रुपये आला असेल खर्च. 7,200 रुपये खर्च आला असेल. पण मारू नका, ह्या पहिल्याच नंबरवर 7,200 आहे. लक्षात ठेवा 7,200 त्याचं उत्तर नाही आहे. बघा तिकिटावर 20% कर पण आहे म्हणते. सर्व तिकिटांच्या किमतींवर 20% कर आहे. सर्व तिकिटासाठी टोटल किती खर्च आला? 7,200. 7,200 पहिल्याच नंबरवर ऑप्शन ठेवलाय ते चुकीचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. परंतु सर्व तिकिटावर 20% कर आहे. आता हे 7,200 जे काही लागले आहे या सर्व तिकिटांच्या किमतीवर 20% काय आहे? टॅक्स आहे, म्हणजेच कर आहे. आता याचा 20% जर काढला, 2 0 नाही, 2 0 कॅन्सल झाले. 72 गुणेला 2 होतात 144. बरोबर ना? 72 दोन्ही किती होतात? 144, याच्यावर 0 म्हणजे 1440 रुपये टॅक्स मध्ये पण जाणार आहे. टॅक्स किती आपला? टॅक्स आहे 1440 रुपये. मग 7,200 आणि टॅक्स मध्ये तो ऍड होणार आहे 1440 रुपये ऍड करा इथं. 0 4 6 8 म्हणजे टोटल किती आला खर्च त्यांना? या संपूर्ण प्रवासासाठी 8,640 रुपये खर्च आला. 8,640 रुपये खर्च येणार, लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, म्हणत आहे सचिनने 5 एकदिवस सामन्यात अनुक्रमे 57, 52, 102 आणि 43 आणि 86 धावा काढल्या तर सचिनच्या धावांची एकूण सरासरी किती असेल? तर धावांची सरासरी विचारलं, एकूण संख्यांची बेरीज करा. 57 अधिक 52 अधिक 102 नंतर म्हटलंय 43 नंतर म्हटलंय 86. या सर्वांची बेरीज, एकूण संख्येची बेरीज भागेला काय असते? एकूण संख्या. एकूण संख्या किती आहे? 5. करा बेरीज. 6 आणि 3 9 9 2 11 11 2 किती? 13 13 7 किती? 20 20 0 आजचे आले 2 8 2 10 4 14 14 5 किती होते सर? 14 5 होते 19 19 आणि 5 किती होतात? 24 24 4 आजचे आले 2 2 आणि 1 किती होतात? 3 340 बेरीज आली भागेला एकूण संख्या आहे 5 5 1 5 5 सख 30 आणि 5 8 40 68 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चलो, एका संख्येत मुला मुलींचे प्रमाण 8:5 असे आहे. जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर त्या संस्था होती का? संस्थेची एकूण विद्यार्थी संख्या किती असेल? मुलांची संख्या आणि मुलींची संख्या दिली, यांचा रेशो दिलाय 8:5 म्हणजे 8x हे मुलं असेल तर 5x काय असेल? मुली असेल. मुलींची संख्या म्हटलं एकूण 160 आहे. आता आपल्यामध्ये मुलींची संख्या किती आहे? 5x आहे सर. तुम्ही म्हणाल 5x आहे सर, तर 5x ची किंमत दिली आहे 160. तर x ची किंमत किती येणार? 160 भागेला 5. 5 1 5 5 3 15 आणि 5 2 10. x ची किंमत आली सर 32. x ची किंमत आली 32. बहुत बढिया. बघा त्या संस्थेत एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे म्हणते. बघा एकूण विद्यार्थ्यांची संख्या जर पाहिली तर 8 मुलं आहे आणि 5 मुली असं आपण गृहीत धरलं होतं. 8 आणि 5 किती होते? 13x. टोटल जर विद्यार्थ्यांची संख्या पाहिली, एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 13x सर. एका x ची किंमत किती काढली आपण? 32. तर एका x ची किंमत 32 काढली तर 13 गुणिले 32 करून टाका तुम्ही. तर 13 दोन्ही किती होतात? 26. 13 दोन्ही 26. तसंही जर आपण डोकं थोडं वापरलं, बघा गुणाकार न करता आपण ऑप्शन बाय ऑप्शनलाही थोडी नजर मारली तर बघा 3 गुणिले 2 म्हटलं किती होते? 6. जेही उत्तर राहणार त्याचा एकक स्थानचा अंक किती राहणार? 6. म्हणजे इकडे काहीतरी अंक येऊ शकतात परंतु एकक स्थानी तर 6 राहणार. इथं 6 आहे का? नाहीये. इथं 6 आहे का? नाहीये. इथं 6 आहे का? नाहीये. इथं 6 आहे तर हे ऑप्शन असणार. तर आता आपल्याला गुणाकार करायचा आहे तर करून देऊ. 13 दोन्ही 26 6 हातचे आले 2 हा 2 13 39 आणि 2 किती होतं? 41. तर बाय ऑप्शन आपण फास्ट इझिली उत्तर निघू शकतो. लक्षात ठेवायचं एकक स्थानच्या अंकावरून पण. ठीक आहे, चलो आगे. 5 निकालाची सरासरी 46 गुण आहे. पहिल्या 4 निकालाची सरासरी गुण 45 गुण आहे. तर 5व्या निकालाची गुण 5व्याला किती गुण मिळाले? तर 5व्याला किती गुण मिळाले असं म्हटलं. बघा 4 निकालांची म्हटलं होतं. 5 निकालाची सरासरी किती आहे? 46 गुण आहे म्हणते. ठीक आहे, तर 46 गुण आहे म्हणते 5 निकालाचे. तर 5 गुणिले 46 करा. 5 सक 30 0 आचे आले 3 5 चौक 20 20 आणि 3 किती होते? 23. बहुत बढिया, 230. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हटलं पहिल्या 4 निकालाची सरासरी किती आहे? 4 45 गुण आहे. तर 45 गुणिला करून घ्या 4. कारण की एकूण संख्या गुणिला जर सरासरी केला तर एकूण संख्येची काय प्राप्त होते? आपल्याला बेरीज प्राप्त होते सर, बरोबर. तर 45 गुणिला 4 करा. तर 45 गुणिला 4 जर म्हटलं तर येते 180. हा गुणाकार किती येणार? 180. या दोघांची जर वजाबाकी केली, कारण की हे किती संख्यांची सरासरी आहे? 5. आणि ही किती संख्यांची बेरीज आहे? सॉरी काय, ही संख्या किती संख्यांची बेरीज आहे? 5 संख्यांची बेरीज आहे सर. आणि तुम्ही म्हणाल ही किती संख्यांची बेरीज आहे? 4 संख्येची. 5 संख्याच्या बेरजेमधून 4 संख्यांची बेरीज जर काढून टाकली तर 5वी संख्या शिल्लक राहते, बरोबर ना. आणि आपल्याला 25 विचारलंय. बघा इथं वजाबाकी करा. 0 13 मधून जर 8 मायनस झाले तर किती राहतात? 13 मधून 8 मायनस झाले तर 50 राहतात. काय गडबड? 50 राहतात. तर 5व्या संख्येची सरासरी किती असेल? 50. ठीक आहे, चलो आगे.
ताशी 45 किमी सरासरी वेगाने जाणारी आगगाडी. वाचा तुम्ही, करा थोडा ट्राय. बघा, ताशी 45 किमी सरासरी वेगाने जाणारी आगगाडी ताशी 60 किलोमीटर पर आवर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 90 मिनिटं लवकर पोहोचते. तर त्या गाडीने किती किलोमीटरचा प्रवास केला असेल? बघा, जेव्हाही कधी आपल्याला दोन वेगवेगळे वेग दिलेले आहे, त्याच्यानंतर दोन्ही वेगानं चालण्यात आलेला स्पीड मधला फरक दिला असेल किंवा दोन्ही स्पीडनं चालण्यात आलेला वेळेची बेरीज दिली असेल, तर आपण एक साधा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. बघा, मागच्या लेक्चरमध्ये बोललो तुम्ही, जर आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे, दोन वेगवेगळ्या स्पीडनं जायचं आहे, तर S1 पहिली स्पीड गुणिला करायची दुसरी स्पीड. दोन्ही स्पीडनं चालण्यात आलेल्या वेळेची जर आपल्याला बेरीज दिली असेल, एकूण वेळ दिली असेल, दोन्ही स्पीडनं चालण्यात आलेली एकूण वेळ जर दिली असेल, तर खाली लिहायचं बेरीज. म्हणजे या दोन्ही स्पीडची काय करायचं? खाली बेरीज. परंतु जर दोन्ही स्पीडनं चालण्यात आलेला वेळेतला फरक दिलेला आहे, बघा इथं जसं म्हटलं 60 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 90 मिनिटे लवकर पोहोचते. म्हणजे एक सुरुवातीचा टाइम आहे, एक नंतरचा टाइम आहे. मग या दोघांमध्ये किती टाइम पडला? 90 मिनिटाचा फरक पडला. म्हणून इथं दोन्ही स्पीड मधला काय घ्यायचा? फरक. आणि गुणिला करायचा टाइम मधला फरक, म्हणजे वेळेतला फरक. आणि वेळ, आणि ते पण कशात असले पाहिजे मित्रांनो? तासामध्ये. लक्षात ठेवा, कशामध्ये असली पाहिजे? तासामध्ये. बघा, आता 45 किलोमीटर पर आवर्स या स्पीडनं गेला, नंतर जर 60 किलोमीटर पर आवर्स हे झाली दुसरी स्पीड. या दोन्ही स्पीड मधला फरक, तर 60 मधून 45 मायनस झाले 15. आणि दोन्ही स्पीड मध्ये मुक्कामावर किती वेळेचा फरक पडला? 90 मिनिटांचा लवकर पोहोचले. 90 मिनिटाला जर तासामध्ये आणायचं असेल, कितीनं भाग द्यावा लागेल? 60 न. का? कारण की एका तासामध्ये किती असतात? 60 मिनिटं असतात. 90 मिनिटाला तासामध्ये कन्वर्ट करायचं, तर 60 ने भाग देऊन द्या. आता थोडा भाग बघा, 0 न 0 कॅन्सल झाले. 3 न जर भाग दिला, 3 दोन्ही 6, 3 दोन्ही किती होतात? 6, 3 दोन्ही 6, 3 तरी 9, 15 दोन्ही झाले 30. बरोबर का नाही? 15 गुणिला 2 खाली खाली नंबर आहे, 15 गुणिला 2 30, 30 दोन्ही किती होतात? 60, 45 गुणिला 2 किती होतात? 90, आणि 90 गुणिला 2 म्हटलं तर किती होतं? 200, 90 गुणिला 3 म्हटलं तर 270. तर टोटल डिस्टन्स किती निघाला आपल्याकडे? 270. ठीक आहे, चला. एका संख्येची 6 पट आणि 9 पट यांच्यामध्ये 27चा फरक आहे, तर ती संख्या कोणती? बघा, मानलं ती संख्या 6x आहे. ती संख्या कोणती? आपण असं गृहीत धरलं किंवा ती संख्या आहे x. बरोबर, एका संख्येची 6 पट, मानलं ती संख्या होती x, त्याची 6 पट जर केली तर 6x होणार, आणि 9 पट जर केली तर किती होणार? 9x होणार. यांच्यामध्ये फरक आहे म्हणते 27चा फरक आहे. बरं, ठीक आहे. या दोघांमध्ये जर फरक पाहिला तर किती फरक येते? 3x, आणि 3x ची किंमत दाखवत आहे 27चा फरक आहे. तर एका x ची किंमत किती येणार? 27 भागीला 3, 3 एक 3, 3 9 27. x बरोबर किती आला? 9. तर x चीच किंमत विचारली होती. ती संख्या कोणती? ती संख्या तर आपण 9 मानत होतो ना, ती संख्या असेल 9. चलो आगे. चलो, एक काम 26 माणसे 17 दिवसात पूर्ण करतात असतील, तर 13 दिवसात काम पूर्ण करण्यासाठी अजून किती माणसांची गरज असेल? काढा, एकदा विचार करा. एक काम आहे ते, सुरुवातीला एक मी फॉर्म्युला सांगितला होता मागच्या लेक्चर मध्ये, आणि आताही परत एकदा सांगून देतो. बघा, एक होता M1 H1 D1 भागेला W1. नंतर सांगितलं तर त्याच प्रश्नामध्ये दुसरं वाक्य राहणार, त्याच्यामध्ये म्हणायचं दुसऱ्या माणसाची संख्या दिली असेल M2 H2 D2 भागेला W2. पहिले माणसं, पहिले तास, पहिले दिवस, पहिलं काम. दुसरे वाक्यातले दुसरे माणसं, दुसरे तास, दुसरे दिवस, दुसरं काम. काम कुठे मेन्शन करायचं म्हटलं तर खाली. बघा, इथं किती माणसं आहेत? 26 माणसं आहे. ठीक आहे, 26 माणसांची संख्या आहे सर 26. ठीक आहे, 17 दिवसामध्ये एक काम पूर्ण करतात. मानलं एक काम पूर्ण करतात, तर असतील तर 13 दिवसात काम पूर्ण करण्यासाठी अजून किती माणसांची गरज लागेल? म्हणजे अजून किती माणसांची गरज लागेल या वाक्याचा अर्थ काय होते? अजून किती माणसं लागेल, म्हणजे सुरुवातीला किती माणसांची संख्या होती? 26. सुरुवातीला होती 26 माणसांची संख्या. आणखी M मजूर लागेल असं आपण गृहीत धरलं. आणखी M मजुरांची संख्या लागेल असं आपण गृहीत धरलं. म्हणजे 26 माणसं आणि इथे नवीन आलेले M माणसं, ह्या टोटल लोकांनी मिळून जर ते काम केलं तर ते 13 दिवसात पूर्ण करायचं आहे. 13 दिवसातच काम पूर्ण करायचं आहे. बरोबर ना? त्याला 13 ने गुणाकार केला तर ते काम पूर्ण होईल. परत एकदा लक्षात घ्या, 26 माणसं आहे म्हणते एक काम 17 दिवसात पूर्ण करत असतील. 26 माणसं आहे, 17 दिवसात एक काम पूर्ण करते. ठीक आहे, तर 13 दिवसात काम पूर्ण करण्यासाठी अजून म्हणजे आणखी, म्हणजे जे काही सुरुवातीला मजूर होते ते तर आहेच,
अजून किती माणसांची गरज भासेल. म्हणजे सुरुवातीचे 26 माणसं तर आहेच, त्याच्यामध्ये आणखी किती माणसं लागेल, म्हणजे आणखी किती ऍड करावं लागेल, म्हणजे 13 दिवसात काम पूर्ण. म्हणजे 26 प्लस m माणसांनी 13 दिवसात काम पूर्ण केलं पाहिजे. कोणतं काम? एकच काम. ठीक आहे. आता इथं भाग थोडा, ह्या 13 गुणीला इकडे आल्यानंतर भागेला होणार, मी करून देतो लागेल तर. 26 गुणीला 17 भागेला 13 बरोबर 26 प्लस m काय मानले आपण? नवीन आणलेले मजूर. 13 एका 13, 13 दोन्ही 26, 17 दोन्ही किती होतात मित्रांनो? 34. 34 बरोबर 26 प्लस m. आता तुम्ही समजदार कॅटेगरीमध्ये आहे, तर m बरोबर काय होणार? तर 34 मधून 26 मायनस होणार. 34 मधून 26 मायनस झाले तर m बरोबर किती येते मित्रा? तर m बरोबर येते 4 आणि 4 8. तर m ची किंमत किती असेल? 8. किती मजुरांची संख्या लागेल? आणखी 8 मजुरांची. ठीक आहे. चला, दोन रेल्वे संभाजीनगरवरून अनुक्रमे 8 ते 8:30 वाजता 60 किलोमीटर आणि 75 किमी वेगाने नांदेडकडे जातात, तर संभाजीनगर पासून किती अंतरावर एकमेकींना भेटतील? दोन रेल्वे मध्ये संभाजीनगरवरून निघाले. मानलं हे संभाजीनगरचं स्टँड आहे. पहिली गाडी निघाली 60 किलोमीटर पर आवर या स्पीडनं. काय गडबड? 60 किलोमीटर पर आवर या स्पीड 8 वाजता निघाली म्हणते. ठीक आहे, बहुत बढिया. दुसरी गाडी निघाली संभाजीनगरवरून नांदेडकडे जाण्यासाठी 75 किलोमीटर पर आवर स्पीड. आता आपलं काम एवढंच आहे, दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात आहे सर. ठीक आहे ना, दोन्ही गाड्या काय करतात? एकाच दिशेने जात आहे. तर आपल्याला तेवढं तर माहितच आहे, एक लक्षात ठेवा, दोन्ही गोष्टी एकाच दिशेने जात असेल तर स्पीड मायनस होते म्हणजे होते नाही. दोन्ही वेळ दोन्ही वेळेमध्ये फरक पडतो. तुम्ही अर्ध्या तासाचा जास्त प्रवास केला म्हणजे अर्ध्या तासाचा दोन्ही टाइम मध्ये फरक पडला. बघा, ही 8ला स्टार्ट झाली, ही 8:30ला स्टार्ट झाली, म्हणजे या दोन्ही वेळेमध्ये फरक किती पडत आहे? अर्ध्या तासाचा फरक पडत आहे म्हणतात सर, बरोबर ना? अर्धा तास कोणत्या गाडीने प्रवास जास्त केला असेल? तर अर्धा तास ही गाडी आधी निघाली तर या गाडीने प्रवास केला असेल, बरोबर का नाही? तर मग पहिली गाडी ही निघाली 8ला, ही निघाली 8:30ला. अर्धा तास कोणती गाडी जास्त चालली? तर अर्धा तास चालली ही गाडी. तर अर्धा तास 60च्या स्पीडनं किती अंतर चालली असेल? तर अर्धा तास गुणिले करून घ्या, 60 किलोमीटर पर आवर स्पीड आहे सर. तर अर्ध्या तासानं जर गुणाकार केला तर येते 30 किलोमीटर. आता 30 किलोमीटर जाऊन पुढे गेली आहे ही पहिली गाडी. पहिली सर 30 किलोमीटर दूर गेली आहे गाडी, बरोबर का नाही? पहिली गाडी 30 किलोमीटर दूर गेली आहे. त्याच्यानंतर आता ही दुसरी गाडी 8:30ला चालू झाली, बरोबर. आता दोन्ही गाडी 8:30ला, परंतु या दोघा दरम्यान अंतर किती आहे? 30 किलोमीटरचं अंतर आहे सर. या दोघांही दरम्यान किती किलोमीटरचं अंतर आहे? 30 किलोमीटरचं अंतर आहे. आता 30 किलोमीटरचा डिस्टन्स भागेला जर आपण स्पीड केलं तर आपल्याला काय मिळते? टाइम. तर डिस्टन्स भागेला स्पीड केलं तर आपल्याला टाइम मिळते. तर डिस्टन्स आहे 30 किलोमीटर. आता स्पीड किती होणार यांची? या दोघांची स्पीडची वजाबाकी 15 किलोमीटर पर आवर. 15 किलोमीटर पर आवर या दोघांच्या स्पीड मधला फरक आला. तर 30 किलोमीटर जाण्यासाठी किती वेळ लागेल? 2 तास लागेल. 2 तास वेळ लागेल. परंतु आपल्याला वेळ विचारली आहे का? प्रश्नामध्ये विचारलं एकूण अंतर सांगा बस संभाजीनगर ते नांदेड. 2 तास लागणार सर. तर 2 तास लागणार कोणाला? या दुसऱ्या गाडीला. कोणाला लागणार? कारण की दुसरी गाडी 8:30ला स्टार्ट झाली, तिथून 2 तासानंतर ती 2 तासानंतर नांदेडला जाऊन पोहोचणार. दुसऱ्या गाडीचा स्पीड आहे सर 75 किलोमीटर पर आवर. हिने जर 2 तास प्रवास जर केला तर 75 गुणिले 2 म्हटलं तर 150 होता सर. ते 150 किलोमीटर नंतर त्यांची भेट होणार. 150 किलोमीटर अंतरानंतर त्यांची भेट होणार. बघा मित्रांनो, माझा इथं काही उद्देश नाही आहे की सूत्र गित्र सांगून तुम्हाला सॉल्व्ह करायचं. आपला उद्देश आहे इथं सूत्र विदाऊट सूत्र थोडा विचाराने जर केलं तर आपल्याला कसा प्रश्न होईल. थोडा वेळ लागला असेल, म्हणजे वेळ तर लागलाच नाही म्हणा, ही आणलं म्हणून वेळ लागला. तुम्ही जेव्हा स्वतः ट्राय कराल त्याचं याच्यापेक्षा फास्ट उत्तर निघेल. ठीक आहे, ते 150 उत्तर आहे. चलो आगे. किती सरळ व्याज दराने 250 रुपयाची 4 वर्षात 300 रुपये रास होईल म्हणते. आता रास म्हणजे सर काय होतं? तर रास म्हणजे होतं जे काही आपण मुद्दल घेतली असेल व्याजाने आणि त्याच्यावर जे काही व्याज प्राप्त झालं असेल, या दोघांची बेरीज म्हटलं तर रास. ठीक आहे. आता मुद्दल किती आहे म्हणते? 250 रुपये. सॉरी, 250 रुपये. आणि किती वर्षात? 4 वर्षात 300 रुपये झाली. तर इथून आपण व्याज काढू शकतो का सर? तुम्ही म्हणा हो सर, व्याज काढू शकतो आपण. तर व्याज बरोबर किती येणार आपलं? 300 मधून 250 मायनस झाले तर 50 रुपये व्याज प्राप्त झालं सर. ठीक आहे ना? 50 रुपये काय? तर व्याज प्राप्त झालं होणार सर. तर सरळ व्याजाचं सूत्र माहित आहे का सर? सरळ व्याजाचं सूत्र आहे सर, मुद्दल गुणिला आहे मुदत आणि गुणिला असते दर आणि भागेला काय असते? 100. सॉरी, भागेला काय असते सर? 100. हे आहे सरळ व्याजाचा फॉर्म्युला.
4 वर्षात 300 रुपये ऱ्हास होते म्हणते. आता आपल्याला विचारा रेट ऑफ इंटरेस्ट किती, व्याजाचा दर किती आहे. तर व्याज किती प्राप्त झालं सर? व्याज प्राप्त झालं 50 रुपये. 50 रुपये व्याज प्राप्त झालं. मुद्दल किती होते? तर मुद्दल होती 250 रुपये. ठीक आहे. मुदत किती वर्षाची होती? तर 4 वर्षाची होती. रेट माहित नाही आपल्याला, मानला आपण आर रेट होता. दर माहित नाही ना, भागेला काय असतं सर? 100. बस आता इथून काही नाही, काटमीट मचवून टाका. बघा 0 ना 0 कॅन्सल झाला. 5 दोन्ही होतात 10 आणि 5 5 25. बहुत बढिया. बे एक बे आणि बे दोन्ही 4. 5 दोन्ही किती होतात? 10. 10 ला जर 50 ने भाग दिला तर म्हणजे 5 करून देतो बा मी डिटेल. बघा इथं आलं 50 सर, बरोबर. 5 गुणिला 2 किती होतं? 10 गुणिला आर. आपल्याला आर ची किंमत काढायची आहे सर. आर इथेच ठेवा. याचा 0 आणि याचा 0 कॅन्सल, कारण की गुणेला इकडे आल्यानंतर भागेला. तर आर बरोबर आलं 5%. तर आर ची किंमत किती आहे सर? 5%. 5% आपल्या प्रश्नाचं उत्तर. चलो 7.5च्या 30% किंमत 60च्या रिकाम्या जागा टक्केच्या बरोबर आहे म्हणते. ठीक आहे. 7.5च्या 7.5 म्हणजे किती होते? 7 दोन्ही 14, 14 ने किती होते? 15. म्हणजे खालच्या दोन संख्येचा या दोघांचा गुणाकार, वरचा नंबर काय होते? 7 दोन्ही 14, 14 ने किती होते? 15. म्हणजे 15/2 च्या म्हटलं म्हणून गुणाकार, 30% म्हटलं. बघा 30% म्हणजे याला टक्का लागलाय. कोणाला टक्का लागलाय? 30 ला. तर मग भागेला काय असणार? 100. 15/2 च्या म्हटलं म्हणून गुणाकार 30%. ठीक आहे. या 30%ची किंमत ही जी काही म्हणते 60च्या, परत म्हटलं च्या. बघा 60च्या, जेव्हा चा ची चे चा चू काही म्हटलं तर गुणाकार वापरून घ्यायचा. बघा 60च्या म्हटलं, च्या म्हटलं मग गुणाकार किती टक्केचे बरोबर आहे? त्याचे पण किती टक्केच्या बरोबर आपल्याला माहित नाही. x टक्केच्या बरोबर आपण असं गृहीत धरलं. किती टक्केच्या बरोबर आहे मित्रांनो? x टक्केच्या बरोबर. आता आपल्याला x ची किंमत शोधायची आहे. आता आपली मर्जी जशी वाटते तसं आपण भाग तोडू शकतो. फक्त थोडा व्यवस्थित आपल्याला समजलं पाहिजे भागेला उलट गुन्हेला काय झाला. बघा इथे 100 आहे आणि इथे 100 आहे, बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला. 100 ना 100 कॅन्सल झाला. का सर? कारण की 100 इथे भागेला, तिकडे गेल्यानंतर काय होणार? गुन्हेला. तर गुन्हेला होणार तर काय होणार? कॅन्सलच होणार. तर 100 ना 100 कॅन्सल झाला. बहुत बढिया सर. आता हा 60 आणि हा 30. 30 बघा इथं गुन्हेला, इकडे आल्यानंतर भागेला होणार. तर 30 एक 30 आणि 30 दोन्ही आपण म्हणू शकतो 60. ठीक आहे मित्र. तर 30 गुणिले 60. आता हा 2 ला x गुन्हेला, तर हा 2 इथे गुन्हेला, इकडे आल्यानंतर काय होणार? भागेला. म्हणजे आपण म्हणू शकतो 15 भागेला 2 गुणेला 2 किती? 4. आणि बरोबर निघणार आपल्याला x ची किंमत. आता ज्या विद्यार्थ्याला नाही समजत त्याने डिटेल करा. बघा 100 ना 100 तर काय झाले? कॅन्सल झाले. बहुत बढिया. मी लागेल तर पूर्ण परत एकदा करून देतो. इथं होते 100, 100 ना 100 कॅन्सल. एवढं तर करू शकतो आपण. इथं आलं 15 गुणेला 30 आणि इथं ऑलरेडी 2 आहे तर 2 जशात तशी तर होते. आणि हा 60 ला गुणेला, इकडे नंतर काय होणार? भागेला. आणि बरोबर निघते x ची किंमत. बघ 30 एक 30, 30 दोन्ही 60. 2 गुणेला 2 किती होते? 4. म्हणजे 15 भागेला जर 4 केला तर 5 त्रिक 4 त्रिक किती होते? 12. बाकी किती राहतात मित्रांनो? बाकी राहतात 3. भागेला किती येणार? 4. कसं काढलं सर हे? तर बघा हे, तर 4 न 15 ला भाग जर दिला, 4 त्रिक किती होतात बेटा? 12. बाकी किती राहतात? 3. जे बाकी राहतात ते ठेवायचं वरती आणि ज्याने आपण भागलं होतं ते लिहायचं खाली आणि जो भागाकार आला तो लिहायचा साईडनं. म्हणजे 3.304. किती टक्केच्या बरोबर? 3.304%. चला आगे. 2 अंकी 2 संख्यांचा मसावी 6. लसावी दिला 168. त्या 2 संख्या कोणत्या? बघा जर आपण लसावी भागेला जर मसावी केला, काय गडबड आहे? लसावी भागेला जर मसावी केला तर आपल्याला प्राप्त होते असामायिक अवयव. असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणा किंवा असामायिक अवयव. तर लसावी भागेला मसावी जर केलं सर तर आपल्याला सापडते असामायिक अवयवांचा गुणाकार. तर लसावी किती आहे सर? त्याचा लसावी आहे सर 168 आणि मसावी किती दिलाय आपल्याला? 6. मसावी दिलाय 6. 6 ने जर याला भाग दिला, 6 एक 6, साइन दोन्ही 12. ठीक आहे. साइन दोन्ही 12, खाली राहणार 4 आणि साइन 8 48. ठीक आहे सर. तर 48 आपल्याला गुणाकार. असामायिक अवयवांचा गुणाकार किती आला? 48. तर असामायिक अवयवांचा गुणाकार आला सर 48. तर आता आपल्याला एवढं काम करायचं, या 28 चे सॉरी काय 28 आला गुणाकार. असामायिक अवयवांचा गुणाकार किती आला? 28. या 28 चे आपल्याला असे 2 फॅक्टर शोधायचे. तर असे फॅक्टर शोधायचे आहे सर की त्यांचा गुणाकार तर 28 आला पाहिजे, परंतु त्या दोन्ही फॅक्टर मध्ये कॉमन नसला पाहिजे कोणी, म्हणजे कॉमन नसला पाहिजे कोणी. तर या 28 चे जर 2 फॅक्टर पाडले तर कोणी म्हणा 2 गुणेला 14 करतो.
तर याच्यामध्ये 2 कॉमन आहे ना मित्र, बे एक बे, बे 7 14. असं नाही झालं पाहिजे. आपल्याला असामायिक शोधायचे, म्हणजे सामायिक नसला पाहिजे, त्याच्यामध्ये कोणीच कॉमन नसलं पाहिजे. तर असं शोधला तर आपण म्हणून या 28ला असं तोडू शकतो, आपण ब्रेक करू शकतो. 4 गुणिले 7, 7 चोक किती होतात 28. 4 आणि 7 या दोघांमध्ये काहीच कॉमन नाही, बरोबर ना. तर 4 आणि 7 या दोघांमध्ये काहीच कॉमन नाही. 4 गुणिले 7 आपण लिहिलं सर. ठीक आहे सर. आता काय करायचं, आता जो आपला मसावी होता, तर मसावी किती होता आपला 6. तर या मसावीने काय करायचं, याला गुणाकार करायचा. 6 आणि इथे गुणाकार करा, 6 आणि इथे गुणाकार. 6 चोक किती येतात 24, साइन 7 किती येतात 42. त्या संख्या कोणत्या सर, त्या संख्या आहे 24 आणि 42. 24 आणि 42. चलो आगे. स्मिताकडे सोनीपेक्षा 80 रुपये अधिक आहे. वाचत चलत जा प्रश्न, तुम्हाला समजून जाईल. दिसते हा कला, दिसते याच्यावर व्हाईट वर काही दिसतं. स्मिताकडे म्हणते सोनीपेक्षा 80 रुपये अधिक आहे. जे काही स्मिता आहे म्हणते, हा बिलकुल दिसत नाही. स्मिताकडे सोनीपेक्षा 80 रुपये अधिक आहे. तर म्हणजे जर आपण मानलं सोनीकडे x रुपये आहे सर, तर सोनीकडे जर x रुपये असेल, स्मिताकडे काय असणार, हिच्यापेक्षा 80 रुपये जास्त असणार. x अधिक 80 रुपये असणार. ठीक, स्मिताकडे x अधिक 80 रुपये असणार. त्यांच्याकडे एकत्रित 260 रुपये आहे. त्यांच्याकडे एकत्रित किती आहे मित्रांनो, 260 रुपये. तर 260 रुपये स्मिताकडे किती आहे, x अधिक 80, आणि सोनीकडे किती आहे x. यांच्याकडे एकूण म्हटलंय, त्या दोघांची बेरीज किती आली पाहिजे, 260, बरोबर ना. तर x आणि x किती होते, 2x. x आणि x किती होतात, 2x. 260. आता 80 प्लस मध्ये इकडे गेल्यानंतर काय होणार, मायनस मध्ये. तर 2x बरोबर 260 मधून जर 80 मायनस झाले तर किती राहतात, 180. तर x बरोबर किती राहते, 180 भागेला 2. तर x ची किंमत किती येणार, 2 न जर भाग दिला तर x ची किंमत येणार 9. तर x ची किंमत आली 90. तर आता विचारलं कोणाचे बघा, स्मिताकडे किती रुपये. तर स्मिताकडे किती रुपये होते मित्रांनो, तर स्मिताकडे होते x अधिक 80 रुपये. तर x ची किंमत किती काढली आपण, 90. 90 अधिक 80, 90 अधिक 80 किती होतात मित्रांनो, 170. स्मिताकडे किती असेल, 170. चलो, एक वस्तू 128 रुपयाला विकल्यामुळे विक्रेत्याला शेकडा 30 तोटा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. आता 20% तोटा झाला, तर तुम्ही इथे फ्रॅक्शनने करू शकता, आणि डिटेल वाटलं तर डिटेलही करू शकता. डिटेल काही गडबड नाही. बघा, एक वस्तू 128 रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा झाला. मी जास्त तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. मानलं त्या वस्तूची खरेदी किंमत आपण गृहीत धरलं की 100 रुपये. मानलं आपण गृहीत धरलं की त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे, 100. आणि नफा होईल तोटा होईल हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. 100 वरच होणं, म्हणजे 100 वर न म्हणता खरेदी किमतीवर होतं. नफा होईल तोटा होईल, जो काही होईल, नफा झाला तो पण खरेदीवर होणार, तोटा झाला तो पण खरेदीवर होणार. लक्षात ठेवा, 100 रुपये त्याची खरेदी आहे. त्याच्यावर 20% तोटा झाला 128 ला विकल्याने. आता आपल्याला जर 20% तोटा करायचा आहे, तर आपल्याला कितीला विक्री करावी लागेल, तर 100 ची वस्तू 20% तोटा करायचा, म्हणजे 100 मधून 20 मायनस झाले तर 80 रुपयाला विक्री करा. ऑटोमॅटिक तुम्हाला काय होणार, 20% तोटा होणार. आता ती 128 रुपयाला विकली तेव्हा पण 20%च तोटा झाला होता. म्हणजे जेव्हा 128 ला विकत आहे तेव्हाही 20%च तोटा होत आहे, आणि 80 ला विकत आहे तेव्हाही 20%च तोटा होत आहे. तेव्हा त्याची खरेदी किंमत किती, बरोबर खरेदी खाली खरेदी येणार, विक्री खाली विक्री. करा क्रॉस गुणाकार, 128 गुणिला करा 100 भागेला येते 80. 0 ना 0 कॅन्सल. 4 न भाग दिला 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12 आणि 4 दोन्ही 8. परत 2 न भाग दिला बे एक बे, बे 16 32 होता. 16 गुणिला 10 म्हटलं तर किती येणार, 160. 160 त्या वस्तूची काय असणार, खरेदी किंमत. हे तर झालं या पद्धतीने. जर आपल्याला फ्रॅक्शनचं थोडं ज्ञान असेल तर बघा, 20% फ्रॅक्शन किती होते मित्रांनो, तर 20% फ्रॅक्शन होते 1/5. बहुत बढिया. म्हणजे जर त्या वस्तूची खरेदी किंमत, जर त्या वस्तूची कॉस्ट प्राइस, सीपी म्हणजे काय, तर कॉस्ट प्राइस, जर त्या वस्तूची खरेदी किंमत आपण 5 रुपये ठेवली, 5 रुपये असेल, त्याच्यावर 20% तोटा होते, तर 5 ची वस्तूवर 20% तोटा करायचा. मग 5 चा 20% भाग म्हणजे 1 रुपयात लॉस होणार. 1 रुपया काय होणार, लॉस होणार. तर आपण कितीला विकणार, कितीला सेलिंग प्राइस करणार. तर 5 ची वस्तू खरेदी केली, 1 चा तोटा झाला. 5 रुपयाला खरेदी केली, 1 रुपयात तोटा झाला, तर कितीला विकणार आपण, 4 ला. आणि त्याने कितीला विकली आहे, 128 ला. विक्री किंमत किती आहे, 128. 4 युनिट आपल्या मते 4 युनिट असायला पाहिजे
विक्री किंमत. प्रश्नामध्ये म्हटलंय त्याची किंमत आहे 128. एका युनिटची किंमत किती? ते याला 4 ने भाग द्या. 4 एक 4, 4 त्रिक 12, 4 दोन्ही 8. एका युनिटची किंमत आली 32. एका युनिटची किंमत किती आली मित्रांनो? 32. विचारलं खरेदी किंमत किती, तर खरेदी किंमत होती 5 युनिट. एका युनिटची किंमत 32 आहे, तर 32 गुणिले 5 म्हटलं तर किती येतात? 160. त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल? 160. आपली मर्जी ज्या पद्धतीने वाटेल त्या करा. खालीलपैकी कोणत्या संख्येस 2, 5, 9 ने पूर्ण भाग जातो? बघा, 2 ने पण भाग गेला पाहिजे, 5 ने पण गेला पाहिजे, 9 ने पण गेला पाहिजे. 2 ची कसोटी काय सांगते? समसंख्या असली पाहिजे. डायरेक्ट निघतं म्हणा असं काही नाही, मी सांगून देतो तुम्हाला कसोटी वगैरे भाग. समसंख्या असली पाहिजे, म्हणजे त्या संख्येच्या एकक स्थानी 0 पाहिजे, 2 पाहिजे, 4 पाहिजे किंवा 6 पाहिजे किंवा 8. हे अंक जर असेल तर त्या संख्येला 2 ने हमखास भाग झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 ची कसोटी काय सांगते? 5 ची कसोटी सांगते दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी एक तर 0 किंवा 5 हे दोन जर अंक असेल तर त्याला 5 न भाग जाते. आणि 9 ची कसोटी काय सांगते? दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला, अंकांची बेरीज करा सर, अंकांची काय करा? बेरीज करा सर. अंकांची बेरीज करा आणि त्या बेरजेला 9 न भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 9 न भाग जाणार. आता आपल्याला तर पहिले 2 वरून चेक करू आपण समसंख्या. ही समसंख्या आहे का? ही समसंख्या नाही सर. ही समसंख्या आहे का? नाहीये. का? कारण की एकक स्थानी काय 1 आहे, इथं काय 5 आहे. ही सम आहे का? नाहीये. ठीक आहे ना. तर सम तर नाहीये. इथं 2 न भाग जाणार नाही, इथेही 2 न भाग जाणार नाही, म्हणजे हे ऑप्शन तर आपलं येणार नाही. आता राहिले आपल्याजवळ 2 ऑप्शन, पहिला आणि चौथा. त्याच्यानंतर आपण 5 चेक करू. 5 न कोणत्या संख्येला भाग जाते सर? तर 5 न एकक स्थानी 0 पाहिजे, नाही तर 5 पाहिजे. तर इथं 0 ही नाही, 5 ही नाही, तर हे ऑप्शन आपलं कट झालं. बरोबर का नाही? ते 0 ही नाही आहे, 5 ही नाही आहे, म्हणजे याच्या एकक स्थानी 0 पाहिजे होता, नाही तर 5 पाहिजे होता, तरच 5 न भाग गेला असता, म्हणजे हे पण कटलं. आपलं उत्तर राहणार आहे. ठीक आहे ना. आता 9 ची कसोटी चेक करून बघा, दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज आहे का नाहीये. इथे 2 न पण जातो, 5 न पण जातो. का? 5 न जातो, 0 आहे म्हणून, समसंख्या म्हणून. 2 न जातो, 9 न भाग जातो का? नाही जातो. बघा, 2 आणि 2 4, 4 आणि 5 किती होतं? 9. 9 न भाग जाणारच आहे. अंकाची बेरीज 9च्या पाड्यात आहे. चलो, वडील आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज 80 वर्ष असेल. करा ट्राय. करा मित्रांनो ट्राय. वडील आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज किती आहे? 80 वर्ष. तुम्ही पण ट्राय करत राहा जमदामध्ये. म्हणजे मी जेव्हा शिकवतो तेव्हा सोबत माझ्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस केली ना, खूप छान सराव होणार तुमचा. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण ट्राय करत राहा. ठीक आहे. चलो आगे. वडील आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज 80 वर्षामध्ये. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 8:2 आहे. तर मुलाचे आजचे वय किती? 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा रेशो दिला आपल्याला. इथे वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज दिली 80. काही दिलं नसेल समजून जात, आजच दिली आहे बेरीज, दिली आहे 80 वर्ष. 10 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर दिले. इथे लिहा 10 वर्षापूर्वी, म्हणजे आजपासून 10 वर्ष मागं. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा रेशो काय होता? 8:2 होता. इथे असं करू धरलं की 8x वडिलाचं वय होतं तर मुलाचं होतं 2x वर्ष. हे कधीच सर? 10 वर्ष मागं. कधी? 10 वर्ष मागची गोष्ट बोलत आहे. आज मध्ये जर काढायचं असेल, आज मध्ये जर आणायचं असेल या दोघांचं वय, तर आज मध्ये आणायचं असेल तर वडिलाच्या वयामध्ये काय करा? 10 वर्ष प्लस करा, आणि मुलाच्या वयामध्ये पण 10 वर्ष प्लस करा. का? 10 वर्षाच्या वरच्या पूर्वीचं वय होतं त्याच्यामध्ये 10 प्लस केले. हे झालं आजचं वय. आणि आता आज मध्ये काय आणलं? तर कारण की आजच्या वयाची काय दिली आपल्याला? बेरीज दिली 80 वर्ष. बघा, वडिलाचं आज वय आहे 8x अधिक 10, मुलाचं आज वय आहे 2x अधिक 10. या दोघांच्या वयाची बेरीज दिली आहे 80. करा इथं बेरीज, संख्येची बेरीज करा. 10 किती होतात? 20. 20 त्या बाजूने पाठवून द्या. 8 आणि 2 किती होतात? 10x. 10x बरोबर 80, आणि 10 किती होतात? 20. 20 होणार तिकडे मायनस. तर 10x बरोबर किती येणार? 60. तर x बरोबर किती येणार? 60 भागीला 10. तर x बरोबर काय आला आपल्याजवळ? x कडे x ची किंमत आली 6. विचारलं मुलाचे आजचं वय सांगा बघा किती. तर मुलगा आज किती वर्षाचा मित्रांनो? आज आहे तो 2x अधिक 10 वर्षाचा. एका x ची किंमत काढली आपण 6. x ची किंमत काढली 6. 6 गुणिला 2 प्लस 10. साइन दोन्ही किती होतात? 12. 12 आणि 10 किती होतात? 12 आणि 10 होतात 22. मुलाचं आजचं वय किती सर? 22 वर्ष. चलो नेक्स्ट. आधीच्या प्रश्नासारखाच आहे मित्रांनो, लक्षात घ्या.
फक्त थोडा बदल होती, इथं आपण शॉर्टकट वगैरे करू शकतो. सांगतो मी. बघा, 10 वर्षापूर्वी मुलगा आणि वडील यांच्या वयाचे गुणोत्तर दिला 1:6. 10 वर्षापूर्वीच दिलाय. सुरुवातीला म्हटलं मुलगा, नंतर आहे वडील. यांच्या वयाचा रेशो दिलाय 10 वर्षापूर्वी 1:7. ठीक आहे. परंतु 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2. म्हणजे इथं आजचं कुठं काही वय असेल इथे, आणि इथून आजपासून 10 वर्षानंतर म्हणजे प्लस मध्ये, हे मायनस मध्ये तर हे प्लस मध्ये. 10 वर्षानंतर, इथून 10 वर्षानंतर, आजपासून 10 वर्षानंतर, 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचा रेशो आहे 1:2, असं प्रश्नामध्ये म्हटलंय. तर वडिलांचं आजचं वय किती? ठीक आहे. बघा, 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचा रेशो दिलेला आपल्याला, आणि 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलं. आता या दोन्ही रेशो मध्ये पाहायचा फरक किती आहे. तिथे जर पाहिला सर 10 वर्षापूर्वी 10 वर्षानंतर या दोघांमध्ये जर फरक पाहिला किती, ते 0चा. 7 आणि 2 मध्ये फरक किती, ते 7 आणि 2 मध्ये कितीचा फरक येते सर, 5चा. जेव्हाही कधी हा फरक वेगवेगळा आला, तर आता एक उपाय आहे याच्यामध्ये लक्षात ठेवा. खालच्या दोन रेशो मध्ये जो काही फरक दिलाय, तर या दोघांमध्ये फरक कितीचा, 1चा. तर 1ने वर्त गुणाकार करा. आता इथे 1ने गुणाकार केला तर काही फरक नाही पडणार, बरोबर ना. जेव्हाही कधी असा रेशो मधला फरक वेगवेगळा आला, तर आपण खाली बघायचं खालच्या दोन रेशो मध्ये फरक किती आहे, त्याने वर्त गुणाकार करायचा. म्हणजे खालच्या रेशोने वर्त गुणाकार केला. 1 आणि 7 मध्ये फरक पहा कितीचा फरक आहे, 6चा. खाली 6 गुणाकार. आता वर्त झाले का सर किती, 1, आणि खाली झाले किती, 5. बरोबर का नाही, बरोबर. 5 अरे सॉरी 6. वर्त जर पाहिलं तर वर्त किती झाले, 7, आणि इथं किती झाले, 12. इथे किती झाले, 12. बरोबर का नाही. आता 6 मधून 1 महिना झाला किती राहता सर, 5 राहतात. ठीक आहे, बहुत बढिया. इथं 12 मधून जर 7 महिना झाले तर सर किती राहतात, 5. कळलं. आता पाहायचं 10 वर्षापूर्वीचं वय, इथून आजचं वय, आणि इथून हे आजचं, हे 10 वर्षानंतरचं वय. या दोन्ही वर्षामध्ये जर गॅप आला सर, तर या दोन्ही वर्षामध्ये फरक आहे. म्हणजे 10 मायनस 10 प्लस 10, या दोघांमध्ये फरक. हा मायनस आतमध्ये गेला तर हा मायनस होणार, म्हणजे -10 -10 -10 10 किती होतं, -20चा फरक होणार. दोन्ही वर्षामध्ये फरक किती आहे, 20 वर्षाचा फरक आहे. तर दोन्ही वर्ष रेशो मध्ये जर फरक पाहिला तर किती आहे, 5 युनिटचा फरक. 5 युनिटचा फरक दाखवत आहे 20 वर्षाचा फरक. किती सर, 20 वर्षाचा फरक दाखवत आहे. तर एका युनिटची किंमत किती ना, याला 5 ने भाग द्या. 5 × 5 = 5 × 20. एका युनिटची सर किंमत आली 4. एका युनिटची किंमत आली 4. तर विचारलं वडिलाचा आजचं वय किती, तर वडील आहे 10 वर्षापूर्वी 7 वर्षाचे, युनिट वर्षाचे. एका युनिटची किंमत 4 राहिली, 7 किती होतात, 28. 7 किती होतात, 28. हे कधी, तर 10 वर्षापूर्वी, म्हणजे 10 वर्ष मागं. आज मध्ये जर आणत असेल तर याच्यामध्ये आज 10 वर्ष प्लस करा. म्हणजे वडिलाचं आजचं वय किती असणार, 38 वर्ष. तर वडील आज किती वर्षाचे, 38 वर्ष. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चलो. एका डब्यात 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपयाची समान नाणी आहेत. त्यांची एकूण किंमत 425 रुपये आहे. तर डब्यात एकूण नाणी किती असतील बघा. एका डब्यात म्हणते 2 रुपयाचे काही नाणी आहे, काही 5 रुपयाचे पण आहे, आणि काही 10 रुपयाचे पण. समान नाणी आहे म्हणते. जर इथं एक्स असेल, ही एक्स घेतली, ही एक संख्या घेतली, जी काही यांची संख्या आहे म्हणते सर, यांची संख्या आहे म्हणते समान. हे झाली यांची किंमत. यांची किंमतचा रेशो दिला आपल्याला 2, 5, 2. 2, 5, 10. 2, 5, 10 ही दिली किंमत. त्यानंतर यांची जी काही संख्या आहे ती समान आहे. आपण मानून घेतलं की एक्स संख्या असेल, तर एक्स 2 रुपयाचे कॉइन असेल तर किती रुपये तयार होणार, 2x रुपये सर. एक्स संख्या जर असेल, म्हणजे एक्स क्वांटिटी असेल, क्वांटिटी मानत आपण एक्सला, बरोबर ना. एक संख्या मानली 5 रुपयाच्या नाण्यांची, तर किती नाणी होणार, टोटल किती रुपये तयार होणार, तर 5x रुपये तयार होणार, बरोबर का नाही. 5x ही तर तयार झाले. टोटल जर पाहिलं इथं किती रुपये, एक संख्या आहे, एका नाण्याची किंमत आहे 10 रुपये. तर अशा एक्स संख्या आहे, अशी एक्स नाणी आपल्याकडे, तर किती रुपये तयार होणार, 10x रुपये. असं टोटल जर पाहिली 10 आणि 5 किती, तर 15, 15 आणि 5 किती, ते 17x रुपये असायला पाहिजे त्या डब्यात. असं जर पाहिलं तर 17x रुपये त्या डब्यामध्ये राहायला पाहिजे होते. परंतु त्या डब्यामध्ये एकूण किंमत किती रुपये म्हणते, 425. मग 17x ची किंमत दाखवत आहे 425. 425 दाखवत आहे. एका x ची किंमत किती असणार, एका x ची किंमत किती असणार, 425 भागेला करा 17. 17 × 17, 17 दोन्ही होतात 34. खाली किती राहतात मित्रांनो, खाली राहतात 8. 17 पंचे होते 85.
तर म्हणजे एक्स बरोबर किती आलं 25. तर एक्स ची किंमत आली आपल्याला 25. आता आपल्याला विचारलं त्या डब्यात एकूण नाणी किती असतील. मग आता एकूण नाण्यांची संख्या विचारलं, एका एक्सची किंमत किती आली 25. एकूण जर नाणी पाहिली तर एक्स आणि एक्स आणि एक्स किती होतात, 3x नाणी होतात. टोटल किती नाणी होतात, 3x नाणी होतात. एका एक्सची किंमत आली 25, तर 25 गुणिले 3 करा, 25 तरी किती होतात 75. एकूण नाण्यांची संख्या किती 75. 75 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहू पुढच्या लेक्चरमध्ये लगेच नवीन चौथं 5वं लेक्चर घेऊन येणार आपण. प्रॅक्टिस करत राहा, सोबत माझ्या सोबत प्रॅक्टिस करत राहा, पटापट कॅल्क्युलेशन करत राहत जा. जर नाही आलं तुम्हाला काही अडचण असेल तर पाहूच आपण पुढच्या भागामध्ये नंबर देऊ. ठीक आहे ना. तोपर्यंत भेटू पुढच्या भागात. अभ्यास करत राहा, चांगली पद्धतीने प्रॅक्टिस करत राहा. ठीक आहे, तोपर्यंत जय हिंद.